नमस्कार मंडळी. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे तार कुंपण अनुदान योजना 2025-26. चला सविस्तरपणे पाहूया की ही योजना नेमकी काय आहे आणि तिचा फायदा आपल्याला कसा घेता येईल. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासोबत असं होतं का की रानडुक्कर, नीलगाय किंवा दुसरे जंगली प्राणी शेतात घुसतात आणि उभ्या पिकाचं पार नुकसान करून टाकतात? खरंच ही खूप मोठी समस्या आहे. आपल्या वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरतं. पण थांबा, आता चिंता करायचं कारण नाही, कारण सरकार याच समस्येवर एक भन्नाट तोडगा घेऊन आला आहे. होय, तुमच्या शेताच्या संरक्षणासाठी तार कुंपण लावायला सरकार तब्बल 90 अगदी 100% अनुदान देणार आहे. तर मग ही तार कुंपण योजना नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही महाराष्ट्र शासनाची एक अशी योजना आहे जी आपल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी, त्यांना एक मोठा आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. बघा, ही योजना राबवण्याची जबाबदारी आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागावर. आणि याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे: शेतकऱ्यांच्या पिकांचं जंगली प्राण्यांपासून संरक्षण करणं. आणि यासाठीच सरकारकडून भरघोस आर्थिक मदत दिली जाते. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, म्हणजे अनुदान किती मिळणार, याचे फायदे काय आहेत, आणि हो, यासाठी पात्र कोण कोण आहे, सगळं काही जाणून घेऊया. या योजनेमध्ये अनुदानाचे 2 टप्पे आहेत. जे सर्वसाधारण प्रवर्गातले शेतकरी आहेत त्यांना एकूण खर्चाचा 90% अनुदान मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीमधल्या शेतकरी बांधवांसाठी तर तब्बल 100% अनुदान आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, पूर्ण 100%. याचा अर्थ काय? तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या शेतकऱ्यांना आपल्या खिशातून एकही रुपया खर्च करायची गरज नाहीये. सगळाचा सगळा खर्च सरकार करणार आहे. आता याचे फायदे तर अगदी डोळ्यासमोर दिसणारे आहेत. पहिला म्हणजे पिकांचं नुकसान थांबेल. नुकसान थांबलं की साहजिकच उत्पादन वाढणार, आणि यामुळे काय होणार तर आपला अनावश्यक खर्च वाचेल आणि आर्थिक स्थैर्य मिळायला एक मोठी मदत होईल. आता प्रश्न येतो की यासाठी अर्ज कोण करू शकतं? तर महाराष्ट्रातला कोणताही शेतकरी यासाठी अर्ज करू शकतो. पण हो, एक गोष्ट लक्षात घ्या, यात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अर्थातच अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. चला आता सगळ्यात कामाच्या भागाकडे येऊया, तो म्हणजे ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. घाबरू नका, प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे. अर्ज भरायला बसण्याआधी फक्त काही कागदपत्र हाताशी तयार ठेवा. कोणती? तर तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा, तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि हो, एक पासपोर्ट साईज फोटो. बस एवढंच. प्रक्रिया एकदम सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे mahadbt.maharashtra.gov.in वर जायचं. तेथे लॉग इन केलं की कृषी विभाग निवडा. मग त्यात तुम्हाला तार कुंपण योजना हा ऑप्शन दिसेल, तो निवडा. मग आरामात अर्ज भरा, कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट बटन दाबा. झालं काम. ठीक आहे, अर्ज तर सबमिट होईल. पण आता काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, त्या नीट ऐका, कारण यामुळेच तुमचा अर्ज मंजूर व्हायला मदत होईल. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, अर्जात काहीही चुकीची माहिती भरू नका. दुसरी, जी कागदपत्र अपलोड कराल ती एकदम स्पष्ट, वाचता येईल अशी असावीत. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, अर्ज सबमिट झाल्यावर त्याची एक प्रिंट किंवा PDF कॉपी स्वतःकडे नक्की जपून ठेवा, पुढे कामी येते. तर एकूणच ही योजना म्हणजे काय तर वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान थांबवून आपल्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना एक आर्थिक आधार देण्यासाठी उचललेलं हे खरंच खूप मोठं पाऊल आहे. तर ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडली असेल अशी आशा आहे. जर तसं असेल तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा. ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचावी यासाठी शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच सरकारी योजनांच्या सोप्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.